नमस्कार, क्राफ्टर प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मोत्यांची बॅग कशी बनवायची ते पाहणार आहोत। ही क्लच बॅग असणार आहे। श्रद्धाताईंनी कमेंट केली होती की क्लच बॅग दाखवा, त्यासाठी ही क्लच बॅग मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला पाहूयात या बॅगसाठी आपल्याला कोणतं साहित्य लागणार आहे। हे 6 mm चे वाईड मोती आहेत। त्याच्यानंतर हे पण 6 mm चे बीड आहेत। हे क्रिस्टल बीड आहेत, ते पण प्लास्टिक मध्येच आहेत। तुम्ही सुई विचारता कोणत्या नंबरची आहे, तर ही 12 नंबरची सुई आहे आणि 40 CPचा नायलॉन जो धागा असतो तो आहे। तुम्ही थ्रेड पण घेऊ शकता, मी वायर घेतलेली आहे। सर्वप्रथम मी 2 व्हाईट बीड घेतलेले आहेत आणि 2 पिंक बीड घेऊन आपण जसं नेहमी 4 मोत्यांचं फूल बनवतो सेम त्याच पद्धतीनं फूल बनवलेलं आहे। मी असं फूल बनवून घ्यायचं। जी फर्स्ट लाईन आहे ती फार इम्पॉर्टंट आहे या बॅगमध्ये, कारण जी बेस लाईन आहे त्याच्यावरतीच आपली पूर्ण जी बॅग आहे ती आपण बनवू शकणार आहे। त्याच्यासाठी ही जी फर्स्ट लाईन आहे ती ध्यान देऊन बघा। मी 2 वेळा धागा फिरवून घेतलेला आहे। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की जी आपण फर्स्ट आणि एंडिंगचे जे मोती असतात त्याच्यातून 2-3 वेळा धागा फिरवून घ्या, जेणेकरून ती बॅग तुटत नाही। त्याच्यासाठी मी 2 वेळा धागा फिरवून घेतला। इथं मी 2 व्हाईट मोती आणि 1 पिंक मोती घेतलेला आहे आणि ऑलरेडी जो पिंक मोती होता आदल्या फुलामधला, आधीच्या फुलामधला, त्यातून तो धागा खेचून घ्यायचा आहे आणि कंटिन्यू पुढं आपल्याला ती बॅग बनवत जायची आहे। आपण जसं 4 मोत्यांचं फूल बनवतो तसंच बनवायचं आहे, पण जो बेस असतो आपला तो फर्स्ट लाईनलाच येतो। त्याच्यामुळे आपल्याला फर्स्ट लाईन व्यवस्थितपणे बघून बनवायची आहे। तर इथं मी 1 व्हाईट आणि 2 पिंक मोती घेतलेले आहेत आणि आता परत आपल्याला पुढं कंटिन्यू करायचं आहे। इथं आपल्याला 1 पिंक मोती आणि 2 व्हाईट मोती लागणार आहेत। तुम्ही बघू शकता तिथं डिझाईन ऑटोमॅटिक बनत आहे। जो पिंक मोती आहे त्याचं तुम्हाला तिथं छोटंसं फ्लावर तयार झालेलं दिसत आहे 3 मोत्यांचं मिळून। तशा पद्धतीनंच कंटिन्यू बॅगमध्ये झिगझॅगमध्ये आपले मोती आले पाहिजेत, अशा प्रकारे ती आपल्याला लाईन बनवून घ्यायची आहे। बघू शकता ते 3 मोत्यांचं एक फूल तयार झालेलं आहे। सेम तसंच आपल्याला पूर्ण लाईनमध्ये ते मोती घेऊन पूर्ण लाईन आपली बनवायची आहे। आता इथं परत आपल्याला 2 पिंक मोती आणि 1 व्हाईट मोती घ्यायचा आहे आणि ती बॅग बनवून घ्यायची आहे। तुम्ही 12 नंबरची सुई न घेता दुसरी कोणती सुई घेतली तरी चालते, पण 12 नंबरची जी सुई आहे ती लवकर तुटत नाही आणि जास्त दिवस टिकते ती, कारण तीच लहान असल्यामुळे तुमचं कुठं पण मोत्यामध्ये ती अडकून पण बसत नाही। धागा तुम्ही डबल घेऊ शकता। इथं मी सिंगल धाग्यामध्येच ती बॅग बनवत आहे, तुम्हाला हवा असेल तर डबल धागा पण घेऊ शकता। आता पाहू शकता सेम आधी जसं आपण बनवलं होतं सेम रिपीट तेच मोती घ्यावे लागतात। फक्त तुम्ही सिक्वेन्स बघून घ्या स्टार्टिंगला आणि त्याच्यानंतर ती कंटिन्यू बॅग आपल्याला बनवून घ्यायची आहे। 2-3 वेळा बघितलं तर तुम्हाला सिक्वेन्स पण समजून जाईल बॅग बनवताना। त्या पद्धतीनं तुम्हाला झिगझॅगमध्ये ते 3-3 मोती दिसले पाहिजेत पिंकवाले, अशा पद्धतीनं फर्स्ट लाईन आपल्याला ती बनवून घ्यायची आहे। ही बॅग तुम्ही साईजमध्ये तुम्हाला जितकी लेंथ हवी आहे तेवढी बनवू शकता। इथं मला जितकी लेंथ हवी होती त्याप्रमाणे मी ती लाईन बनवून घेत आहे। तर टोटल ही जी लेंथ आहे ती मी 26 छोटे छोटे फ्लावर बनवून घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला जितकी लेंथ हवी आहे तितकी तुम्ही बनवून घेऊ शकता लेंथ। तुम्हाला फक्त छोटी पर्स बनवायची असेल तर कमी लेंथ घ्या, तुम्ही 26च्या जागी 20 फक्त फ्लावर घ्या, पण मला इतकी लेंथ हवी होती बॅगची, त्यासाठी मी 26 फ्लावरची एक लाईन बनवून घेतलेली आहे। जी आपण सेकंड लाईन घेतो बनवायला तेव्हा मी इथं डबल लाईन घेणार आहे, त्यामुळे लक्ष देऊन बघा। इथं मी फक्त 1 सिंगल व्हाईट मोती घेतला आणि त्याच्यानंतर 2 पिंक मोती घेतले
जसं जसं आपली बॅग बनत जाईल तसं तसं तुम्हाला त्या बॅगची डिझाईन दिसत जाईल. परत आपला जो व्हाईट मोती होता त्याच्यातून धागा बाहेर खेचायचा आहे. परत आपल्याला 2 पिंक मोती घ्यायचे आहेत आणि नेहमीप्रमाणे आपल्याला 4 मोत्यांचं तिथं पण फ्लावर बनवून घ्यायचं आहे. पहिला पिंक मोत्यातून धागा खेचायचा, नंतर व्हाईट मोत्यातून धागा वरच्या साईडला घ्यायचा. आता मी जो सेकंड लाईनचा फर्स्ट पिंक मोती आहे त्याच्यातून धागा घेतलेला आहे. इथं मला व्हाईट मोती लागतील. जेव्हा आपण कुठली पण लाईन स्टार्ट करतो, फर्स्ट जो बीड असतो तिथलं आपल्याला 3 मोती लागतात. त्याच्यामुळे इथं 2 व्हाईट आणि 1 पिंक मोती मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर कंटिन्यू ती जेव्हा आपण लाईन पुढं बनवत जातो तिथं आपल्याला फक्त 2च मोती रिक्वायर्ड असतात. फक्त फर्स्ट जो बीड असतो तिथंच आपल्याला 3 मोती लागतात. तर इथं मी 2 व्हाईट बीड घेतलेल्या आहेत आणि इथं पण सेम आपल्याला 4 मोत्यांचं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं ऑलरेडी 1 पिंक आणि 1 व्हाईट मोती तुम्हाला दिसत असेल. त्या दोन्ही मोत्यातून आपल्याला धागा खेचायचा आहे आणि इथं तुम्हाला 2 व्हाईट मोती घ्यायचे आहेत आणि तिथं पण आपल्याला 4 मोत्यांचं एक फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता मी 2 लाईन एकदाच बनवत जात आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन पण दिसेल आणि तुम्हाला पुढं कंटिन्यू कसं बनवायची बॅग ती पण दिसून येईल. त्याच्यानंतर आपल्याला 1 व्हाईट मोती आणि 1 पिंक मोती घ्यायचा आहे आणि तिथं 4 मोत्यांचा फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. आता आपण डायरेक्ट थर्ड लाईनला आलेलो आहे. इथं तुम्हाला 2 पिंक मोती घ्यायचे आहेत आणि ऑलरेडी 2 व्हाईट मोती आहेत. त्यामुळे तिथं 4 मोत्यांचं फूल तयार होत आहे. त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू सिंगल लाईन पण बनवू शकता. जेव्हा तुम्ही डबल लाईन बनवत जाल तिथं तुम्हाला आपली बॅगची जी डिझाईन आहे ती पण क्लिअर तुम्हाला दिसून येईल आणि पुढं कंटिन्यू बॅग कशी बनवायची ते पण तुम्हाला दिसून येईल. तर तुम्ही काय करा, मी नंतर तुम्हाला बॅगचा पूर्ण वन साईड जेव्हा बनवून होईल तेव्हा तुम्ही स्क्रीनशॉट मारा, जेणेकरून तुम्ही जेव्हा बॅग बनवाल तेव्हा तो स्क्रीनशॉट बघून तुम्हाला बॅग बनवता येईल की कोणता मोती कोणत्या मोत्यानंतर पिंक घ्यायचा आहे की व्हाईट मोती घ्यायचा आहे. तुम्हाला जो कलर हवा आहे त्या कलरमध्ये तुम्ही बॅग बनवू शकता. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी मोती मागवले होते, तर हेच मोती होते ते मागवलेले. आणि हे लास्ट टाईम मी फक्त ड्रॉप बीट मागवले होते. यावेळेला मी ड्रॉप बीट आणि क्रिस्टल बीट दोन्ही पण मागवलेले आहेत आणि सेम प्राईस आहे दोन्ही मोत्यांची, क्रिस्टल मोत्यांची आणि ड्रॉप मोत्यांची पण 550 रुपयाला 1 kg अशी आहे. आणि शिपिंग त्यांचं 1 किलोला 80 रुपये काहीतरी शिपिंग चार्जेस आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जर मागवणार असाल तर ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तिथून मागवू शकता किंवा तुमचं जे लोकल मार्केट असेल तिथं पण इझिली हे 6 mm जे क्रिस्टल मोती आहेत ते भेटून जातात. जर ड्रॉप बीट्स भेटत नसेल तर ड्रॉप बीट्स तुम्ही ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता. तर आता पाहू शकता इथं तुम्हाला दिसत असेल की आपली जी डिझाईन आहे बॅगची ती क्लिअर तुम्हाला दिसून येत असेल. जसं जसं आपण पुढं बॅग बनवत जाऊ तशी तशी ती तुम्हाला समजून येते. त्याच्यामुळे 2-3 वेळा जर तुम्ही बनवताना बघितला तर तुम्हाला पण ते इझी जाईल आणि एकदा तुम्ही बनवायला स्टार्ट केला तर ॲटोमॅटिक तुम्हाला पण कुठल्या मोत्यानंतर कोणता मोती घ्यायचा तो समजून येतो. त्याच्यामुळे ती बॅग इझिली तुम्ही बनवू शकता. फक्त जी फर्स्ट आपली लाईन असते, जो बेस असतो तो व्यवस्थितपणे आपला आला की पुढची जी बॅग आहे ती ॲटोमॅटिक आपली डिझाईन घेत जाते. आणि सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायचं आहे पूर्ण बॅग, जोपर्यंत आपल्याला जितके फ्लावर्स पाहिजे आहेत तोपर्यंत सेम प्रोसेस रिपीट होते जी आपण स्टार्टिंगला घेतली होती. सेकंड लाईनला आणि थर्ड लाईनला तीच प्रोसेस आपल्याला कंटिन्यू करत जायचं आहे. इथं पाहू शकता 1 व्हाईट मोती आणि 1 पिंक मोती घेतलेला आहे मी
आणि ऑलरेडी एक पिंक आणि व्हाईट मोती आहे, त्याच्यातून धागा मी खेचून घेतलेला आहे. त्याच्यामुळे तिथं तुम्हाला जसं आपली फर्स्ट लाईनला आले होते मोती पिंक 3, सेम तसंच आपल्याला थर्ड लाईनला पण दिसत असतील तुम्हाला. अशा पद्धतीनं डिझाईन दिसली पाहिजेत आपल्याला. आणि आता जी सेकंड लाईनला आपण तिथं मध्ये व्हाईट मोती आला आहे, सेम तसाच इथं एक व्हाईट मोती घ्यायचा आणि एक पिंक मोती घ्यायचा आणि जे ऑलरेडी 2 पिंक मोती आहेत तिथून तो धागा पास करून घ्यायचा. परत जो व्हाईट मोती आहे त्याच्यातून धागा घ्यायचा आणि इथं ऑलरेडी एक पिंक आणि व्हाईट आहे म्हणून इथं 2 पिंक मोती लागतात. 2 पिंक मोती घ्यायचे आणि परत जो व्हाईट मोती आहे तिथून तो धागा वरती खेचून घ्यायचा. आता ह्या साईडला यायचं, पिंक मोत्यातून धागा घेऊन व्हाईट मोत्यातून वरती धागा खेचायचा. इथंच आपल्याला व्हाईट मोती लागतील, एक व्हाईट आणि एक पिंक मोती लागतो, तो घ्यायचा आणि इथं पण 4 मोत्यांचा एक आपल्याला फ्लावर तयार करून घ्यायचा आहे. ही बॅग पण इझी आहे बनवायला, पण थोडा टाईम लागतो कारण कोणत्या मोत्यानंतर कुठला मोती आला पाहिजेत हे जेव्हा तुम्हाला समजेल त्याच्यानंतर तुम्ही पण ती इझिली पटपट बनवू शकाल. आता इथं पाहू शकता 2 व्हाईट मोती घेतलेले आहेत मी आणि ते सेम त्या दोन्ही पिंक मोत्यातून धागा घेऊन मी तिथं डिझाईन बनवून घेत आहे. आपलं फक्त ही डिझाईन काय जशी दिसते आपल्याला, मध्ये व्हाईट मोती त्याच्यानंतर पिंक मोत्यांची लाईन आली पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हाईट मोत्यांची लाईन दिसली पाहिजे. अशाच पद्धतीनं पूर्ण आपल्याला ती लाईन बनवून घ्यायची आहे. जेवढे तुम्ही प्रश्न विचारता कमेंटमध्ये त्याची मी उत्तरे द्यायचा नक्की प्रयत्न करते माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला आणखी दुसऱ्या कोणत्या बॅग बघायच्या असतील तर त्या पण तुम्ही कमेंट करून सांगा, मी त्याचे व्हिडिओ बनवून तुम्हाला ती बॅग कशी बनवायची ते दाखवेन. आता पाहू शकता आपली 4थी लाईन आलेली आहे. तर इथं 2 व्हाईट मोती आणि एक पिंक मोती आपल्याला घ्यायचा आहे आणि जो ऑलरेडी व्हाईट मोती आहे तिथून तो धागा खेचून घ्यायचा आहे आपल्याला. इथं पण मी सेम 2 लाईन घेऊन जाणार आहे जेणेकरून परत तुम्हाला डिझाईन शो होईल ही आपण कशी बनवलेली आहे. तर इथं एक व्हाईट मोती आणि एक पिंक मोती घेतला मी आणि पुढं 4 मोत्यांचं फ्लावर बनवून घेतलं. आता आपल्याला तो धागा वरच्या लाईनमध्ये घेऊन जायचा आहे जिथं व्हाईट मोती आहे तिथं, म्हणजे 5वी जी लाईन आहे आपली तिथं. आणि तिथं आपल्याला पुढची डिझाईन जी आहे ती बनवून घ्यायची आहे. जेव्हा आपलं लाईनचा फर्स्ट जिथं मोती आपण असतो तिथं आपल्याला 3 मोती लागतात, हे मी आधी पण सांगितलं होतं. तर एक व्हाईट आणि 2 पिंक मोती घेतलेत मी आणि तिथं एक फ्लावर तयार करून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्या बाजूला पण एक छोटं फ्लावर तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता इथं तुम्हाला व्हाईट मोती लागतील, एक व्हाईट आणि एक पिंक मोती लागेल आणि जेणेकरून तिथं पण तुमचं 3 मोत्यांचं जे 3 पिंक मोत्यांचं जे फ्लावर दिसतं तसं तुम्हाला पाहायला भेटेल. बघू शकता. आता सेम अशाच पद्धतीनं तुम्हाला पुढं कंटिन्यू त्या पण 2 लाईन घेऊन जायच्या आहेत. इथं आता याच्यानंतर जी कोणती लाईन येईल ती रिपीट होईल. जी फर्स्ट लाईन घेतली होती आपण सेम तसंच कंटिन्यू वरती लाईन घेत जायचं आहे तुम्हाला. तर ही पण पूर्ण लाईन बनवून घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला जितकं लेंथ हवी आहे तितकी लेंथ आणि जितकी उंची हवी आहे विड्थ तेवढी तुम्हाला बनवून घ्यायची आहे. जर तुम्हाला मिनी बॅग बनवायची असेल तर तुम्ही फक्त 1 साईडच बनवून घ्यायची आणि त्याच्यानंतर मिनी पर्स बनवून घ्यायची. जर तुम्हाला क्लच बॅग बनवायची असेल तर अशा पद्धतीनं तुम्हाला 2 साईड बनवून घ्याव्या लागतील बॅगच्या आणि नंतर त्या जॉईन करून घ्याव्या लागतील. आणि या व्हिडिओमध्ये 1 साईड कशी बनवायची ते तुम्ही पाहणार आहात. आणि जी सेकंड पार्ट येईल ह्या बॅगचा त्याच्यामध्ये आपण ती बॅग कशी जोडायची ते पाहणार आहोत. जर माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि
तुमचे काही प्रश्न असतील किंवा बॅग तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पाहिजे असतील तर त्या पण मला कमेंट करून सांगा. मी पुढं तुम्हाला आणखी नवीन नवीन बॅगचे व्हिडिओ येतच राहतील. जर तुम्हाला इयरिंग्स, ब्रेसलेट वगैरे ज्वेलरी मेकिंग बघायचं असेल तर ते पण कमेंट करून सांगा. ते पण व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. तर इथं पाहू शकता मी वन साईड ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. इथं जे पिंक आपल्याला फ्लावर दिसतात ते 4 आणि लेंथला जे आहेत ते 7 मी बनवलेले आहेत. इतक्या लेंथची मी बॅग बनवलेली आहे. तुम्हाला जितकी हवी असेल तेवढी बनवायची आहे. असे आपल्याला 2 भाग बनवून घ्यायचे आहेत. जर सिंगल मिनी पर्स बनवायची असेल तर असं फोल्ड करायचं बॅगला, दोन्ही साईड आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहेत आणि मिनी पर्स आपली तयार होते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.